धर्मपुरीमध्ये माऊलींच्या पालखीच्या स्वागताची तयारी सुरू आहे। 19 जुलैला धर्मपुरीत माऊलींची पालखी दाखल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालखीचं स्वागत करणार आहेत। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारीही सुरू आहे। धर्मपुरीमध्ये माऊलींच्या पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते। 19 जुलैला धर्मपुरीत माऊलींची पालखी दाखल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पालखीचं स्वागत करतील। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून देखील सोहळ्याची तयारी सुरू केली आहे। सकाळच्या रम्य प्रहरी अश्वधावनी रिंगाणी, ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष गळा, लाखो नयनांनी टिपला अनुपम सोहळा। वारीच्या वाटेवरचा रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांना आनंद देणारा, त्यांचा उत्साह द्विगुणित करणारा सोहळा। त्यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते। संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटोपून बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झालाय। तोफांची सलामी देत पालखीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलंय आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील मानाचा पहिला गोल रिंगण सोहळा सुरू झाला। सुरुवातीला विणेकरी यांनी धाव घेत प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर सर्व शासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी या रिंगण सोहळ्यामध्ये धावले। रामकृष्ण हरी आनंद वारी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे अश्वरिंगण जे आहे ते इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले आणि त्यानंतर हा असा भक्तीचा मळा आपल्याला पाहायला मिळतोय। वैष्णवांबरोबर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आनंदामध्ये तल्लीन झालेला आहे आणि आपण पाहतोय की हा रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर जे आहे ते आनंदाला पारावार उरलेला नाही। या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, वारकरी असतील, माऊली माता महिली, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हंडेकरी, विणेकरी आणि पखवाजवाद हे देखील आपल्या या माऊलींच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले आपण पाहतोय। कुठलाही गंध नाही, कुठलाही जोश नाही, सर्वजण माऊलीमय झालेले दिसत आहेत। एकच सूर आहे, माऊली माऊली माऊली। काय आनंद आहे, कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये सहभागी झाला आहात? सगळं टेन्शन वगैरे काही येत नाही, काय एक नंबर वारी म्हणजे खरंच एक आनंदाचा क्षण। याच्यासारखा आनंद नाही, खरंच अक्षरशः माऊली भेटल्यासारखे वाटतं। ज्यावेळी मुलांनी 24 तास बेलवाडी